शिवराज पाटील हे काँग्रेस पक्षाचे प्रचंड अनुभव असणारे महान नेते होते. त्यांच्या आशीर्वादामुळे काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीला संधी मला देण्याचं काम शिवराज पाटलांच्या पुढाकारानं झालेलं होतं. अगदी त्यावेळी मला आठवते पहिलं काँग्रेसचं तिकीट मिळणं म्हणजे फार अवघड असायचं. शिवराज पाटील त्यावेळी मला अगदी राजीव गांधींच्याकडे घेऊन गेले होते आणि मला पहिलं विधानसभेचं तिकीट देताना त्यांच्याकडून प्रचंड मदत झालेली होती. गेले अनेक वर्ष त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. जरी माझा पक्ष वेगळा असला तरी त्यांच्यात आणि माझ्यात कधी अंतर पडलं नाही. त्यांनी अतिशय मनापासून प्रेम केलं. त्यांचं मार्गदर्शन संयमी असायचं, मितभाषी होते, पण अतिशय योग्य अशा पद्धतीनं एखाद्याला मार्गदर्शन करणं हे त्यांचं आयुष्यात एक महत्त्वाचं त्यांची पद्धत असायची एक वेगळी. आणि सत्यसाईबाबा पुट्टपर्ती यांच्याशी देखील त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध होता. एक पुण्यात्मा, शुद्ध आणि अतिशय स्वच्छ मानसिकता असणारं नेतृत्व होतं. मला वाटतं काँग्रेस पक्षाची त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झालेली आहे. आज शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाबरोबर राहून त्यांनी इंदिराजींना, राजीव गांधींना आणि राहुल गांधींना साथ देण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यासारखा एक मोठा नेता काँग्रेस पक्षाचा हरपला. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय पवारसाहेब देखील आज या ठिकाणी येणार होते, परंतु विमानाच्या थोडंसं टेक्निकल त्रुटीमुळं ते येऊ शकले नाहीत. पण शिवराज पाटील साहेब आणि शरद पवार साहेब यांचा देखील अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या वतीने देखील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आणि मेहबूब शेख आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आलो आहे. मी पुन्हा एकदा शिवराज पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि भावूक श्रद्धांजली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.